मेरे प्यारे माझ्या देशवासियों, प्रिय देशवासियांनो, नमस्कार। मन की बात मध्ये आज पुन्हा एकदा आपल्याला भेटण्याची संधी मिळाली आहे। आजचा हा भाग मला भावुक करणारा आहे। माझ्या मनात अनेक जुन्या आठवणींनी गर्दी केली आहे। कारण हे आहे की मन की बातच्या आपल्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत। 10 वर्षांपूर्वी मन की बातचा प्रारंभ 3 ऑक्टोबर विजयादशमी या दिवशी झाला होता। आणि हा किती पवित्र योग आहे की या वर्षी 3 ऑक्टोबरला जेव्हा मन की बातला 10 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असेल। मन की बातच्या या प्रदीर्घ प्रवासात असे अनेक टप्पे आहेत जे मी कधी विसरू शकत नाही। मन की बातचे करोडो श्रोता आपल्या या प्रवासाचे सहकारी आहेत, ज्यांचं मला निरंतर सहकार्य मिळत राहिलं। देशाच्या कोनाकोपऱ्यातून त्यांनी माहिती उपलब्ध करून दिली। मन की बात या कार्यक्रमाचे श्रोता हेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत। सर्वसाधारणपणे एक असा समज दृढ झाला आहे की जर आकर्षक किंवा चटपटीत गोष्टी नसतील, नकारात्मक गोष्टी नसतील, तर मग त्याची जास्त दखल घेतली जात नाही। पण मन की बात या कार्यक्रमाने हे सिद्ध केलं आहे की देशातील लोकांमध्ये सकारात्मक माहिती मिळवण्याची किती भूक आहे। सकारात्मक गोष्टी, प्रेरणा देणारी उदाहरणं, हिम्मत देणाऱ्या कथा लोकांना खूप आवडतात। जसं एक पक्षी असतो चकोर, त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की तो फक्त पावसाचं पाणी पितो। मन की बात मध्ये आपण पाहिलंय की चकोर पक्षाप्रमाणे देशाने मिळवलेल्या यशाबद्दल, लोकांच्या सामूहिक यशाबद्दल किती अभिमानाने ऐकलं जातं। मन की बातच्या 10 वर्षांच्या या प्रवासाने अशीच एक माळ तयार केली आहे, ज्यात प्रत्येक भागाबरोबर नव्या कथा, नव्या यशकथा, नवीन व्यक्तिमत्व जोडली जातात। आपल्या समाजामध्ये सामूहिकतेच्या भावनेने जे काम होत आहे त्याला मन की बात मुळे सन्मान मिळतो आहे। माझं मन अभिमानाने भरून येतं जेव्हा मन की बात साठी आलेली पत्र मी वाचतो। आपल्या देशात किती प्रतिभावान लोक आहेत, त्यांच्यात देशाची, समाजाची सेवा करण्याची किती महत्त्वाकांक्षा आहे। हे लोक इतरांची निस्वार्थ भावाने सेवा करण्यासाठी आपलं जीवन पूर्णपणे समर्पित करतात। त्यांच्याबद्दल जाणून घेऊन मी ऊर्जेने भरून जातो। मन की बातची ही पूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी अशी आहे ज्याप्रमाणे मंदिरात जाऊन ईश्वराचं दर्शन घेणं। मन की बात मध्ये असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना, प्रत्येक पत्र मी आठवतो तेव्हा असं वाटतं की मी जनता जनार्दनाचं, जी माझ्यासाठी ईश्वर आहे, त्या जनता जनार्दनाचं दर्शन घेत आहे। मित्रांनो, मी आज दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीशी संबंधित लोकांचंही कौतुक करू इच्छितो। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मन की बात या महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे। मी वेगवेगळे टीव्ही चॅनल्स, प्रादेशिक टीव्ही चॅनल्स यांचेही आभार मानतो, ज्यांनी सातत्याने मन की बात दाखवली आहे। मन की बात मध्ये आपण जे मुद्दे घेतले ते घेऊन अनेक मीडिया हाऊसेसनी मोहीम सुद्धा चालवली। मी मुद्रित माध्यमांनाही धन्यवाद देतो, त्यांनी घराघरापर्यंत हे पोहोचवलं। मी त्या यूट्यूबरनाही धन्यवाद देईन ज्यांनी मन की बातवर अनेक कार्यक्रम केले। हा कार्यक्रम आपल्या देशातील 22 भाषांबरोबरच 12 परदेशी भाषांमध्ये सुद्धा आपण ऐकू शकता। मला खूप छान वाटतं जेव्हा लोक म्हणतात की त्यांनी मन की बात कार्यक्रम त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये ऐकला। आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असेल
की मन की बात कार्यक्रमावर आधारित एक प्रश्नमंजुषा सुरू आहे, ज्यात कोणीही भाग घेऊ शकतं. mygov.in यावर जाऊन आपण या स्पर्धेत भाग घेऊ शकता आणि बक्षीसही जिंकू शकता. आज या महत्त्वपूर्ण टप्प्यावर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांकडून आशीर्वाद मागत आहे. पवित्र मन आणि पूर्ण समर्पणाच्या भावनेनं मी अशाच प्रकारे भारतातील लोकांच्या महानतेचं गीत गात राहीन. देशाच्या सामूहिक शक्तीला आपण सर्वजण अशाच प्रकारे साजरं करत राहू, हीच माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे, जनता जनार्दनाकडे प्रार्थना आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही आठवड्यात देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. हा पावसाळा आपल्याला आठवण करून देतो की जल संरक्षण किती आवश्यक आहे, पाण्याची बचत करणं किती आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात वाचवलेलं पाणी जेव्हा जलसंकटाचे महिने समोर येतात तेव्हा खूप उपयोगी पडतं. आणि हेच कॅच द रेन यासारख्या अभियानांचं महत्त्व आहे. मला आनंद वाटतो की जल संरक्षणाच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशातील झांसी इथे पाहायला मिळाला. आपल्याला माहिती आहे की झांसी बुंदेलखंडात आहे, ज्या प्रदेशाची ओळख पाण्याचा अभाव असणारा प्रदेश अशी आहे. इथे झांसीमध्ये काही महिलांनी घुरारी नदीला नवजीवन दिलं. या महिला स्वयंसहाय्यता गटाशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांनी जलसखी होऊन या अभियानाचं नेतृत्व केलं आहे. या महिलांनी मृतप्राय झालेल्या घुरारी नदीला अशा प्रकारे नवजीवन दिलं आहे की ज्याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. या जलसखींनी पोत्यांमध्ये वाळू भरून चेक डॅम तयार केला, पाणी वाया जाण्यापासून थांबवलं आणि नदीचं पात्र पाण्यानं पूर्ण भरून गेलं. या महिलांनी शेकडो जलाशय निर्माण केली आणि त्यांचं पुनर्भरण करण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं. त्यामुळे या क्षेत्रातील पाण्याची समस्या तर दूर झाली आहेच, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पुन्हा एकदा परत दिसू लागला आहे. मित्रांनो, कुठे नारी शक्ती जलशक्तीचं संवर्धन करीत आहे, तर जलशक्ती सुद्धा नारी शक्तीला मजबूत करत आहे. मला मध्य प्रदेशातील 2 फार प्रेरणादायक प्रयत्नांची माहिती मिळाली आहे. इथे डिंडोरीमधील रैपुरा गावात एका मोठ्या तलावाच्या निर्माणामुळे जलस्तर खूप वाढला आहे. याचा फायदा या गावातील महिलांना मिळाला. इथे शारदा आजीविका स्वयंसहाय्यता समूह याच्याशी जोडलेल्या महिलांना मत्स्यपालनाचा नवा व्यवसाय मिळाला आहे. या महिलांनी फिश पार्लर सुद्धा सुरू केलं आहे, ज्यातून होणाऱ्या मत्स्य विक्रीमुळे त्यांचं उत्पन्नही वाढत आहे. मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये सुद्धा महिलांनी केलेले प्रयत्न कौतुकास पात्र आहेत. इथे खोम्प या गावात जेव्हा मोठा तलाव पाण्याअभावी सुकून जाऊ लागला, तेव्हा महिलांनी तो पुनर्जीवित करण्याचा विडा उचलला. हरी बगिया स्वयंसहाय्यता समूहाच्या या महिलांनी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला. तलावातून बाहेर काढलेल्या गाळाचा उपयोग त्यांनी ओसाड जमिनीवर फळबाग तयार करण्यासाठी केला. या महिलांच्या मेहनतीमुळे या तलावात काठोकाठ पाणी भरलं. इतकंच नाही तर पिकांचं उत्पन्नही खूप वाढलं आहे. देशाच्या कोनाकोपऱ्यात होत असलेले जल संरक्षणाचे असे प्रयत्न अशा संकटापासून वाचण्यासाठी नक्कीच सहाय्यक होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे की आपणही आपल्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांशी जोडले जाल. माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्तराखंडमध्ये उत्तर काशीत एक सीमेलगतचं गाव आहे झाला. तिथल्या तरुणांनी आपलं गाव स्वच्छ ठेवण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. ते त्यांच्या गावात धन्यवाद निसर्ग किंवा थँक यू नेचर
असं अभियान चालवत आहेत। या अभियानाअंतर्गत या गावात रोज 2 तास स्वच्छता केली जाते। गावातील गल्ल्यांमध्ये पडलेला कचरा गोळा करून तो गावाच्या बाहेर निश्चित जागेवर टाकला जातो। यामुळे झाला गाव स्वच्छ तर होत आहेच, शिवाय लोक जागरूक सुद्धा होत आहेत। आपण जरा विचार करा, जर असंच प्रत्येक गावानं प्रत्येक गल्लीनं त्यांच्या भागात असं धन्यवाद अभियान सुरू केलं तर केवढं मोठं परिवर्तन होऊ शकेल। मित्रांनो, पुद्दुचेरीच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। इथे रम्या या नावाची महिला माहे महानगरपालिकेच्या जवळपासच्या क्षेत्रातील एका युवकांच्या समूहाचं नेतृत्व करत आहे। या समूहाचे लोक आपल्या प्रयत्नांमधून माहे किनारा आणि विशेषतः तिथले समुद्र किनारे पूर्णपणे स्वच्छ करत आहेत। मित्रांनो, मी इथे केवळ 2 प्रयत्नांची चर्चा केली, पण आपण आजूबाजूला बघितलं तर देशाच्या प्रत्येक भागात स्वच्छता हा विषय घेऊन काही ना काही वेगळा प्रयत्न अवश्य सुरू आहे। काहीच दिवसांनंतर येणाऱ्या 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत मिशनला 10 वर्ष पूर्ण होत आहेत। ही वेळ त्या लोकांचं अभिनंदन करण्याची आहे ज्यांनी याला भारतीय इतिहासातील एका मोठ्या जन आंदोलनाचं रूप दिलं। ही महात्मा गांधीजींनाही खरी श्रद्धांजली आहे, जे आयुष्यभर याच ध्येयासाठी समर्पित राहिले। मित्रांनो, आज स्वच्छ भारत मिशनचं यश आहे की वेस्ट टू वेल्थ हा मंत्र जनतेमध्ये लोकप्रिय होत आहे। लोक रिड्यूस, रियूज आणि रिसायकल यावर चर्चा करत आहेत, त्याची उदाहरणं देत आहेत। आता जसं मला केरळमधील कोझिकोड इथल्या एका छान प्रयत्नाबद्दल माहिती मिळाली। इथे 74 वर्षांचे सुब्रमण्यनजी यांनी 23,000हून अधिक खुर्च्या दुरुस्त केल्या आहेत। लोक त्यांना रिड्यूस, रियूज आणि रिसायकल म्हणजेच RRR चॅम्पियन असं म्हणतात। त्यांचे हे असे अनोखे प्रयत्न कोझिकोड सिव्हिल स्टेशन, PWD आणि LICच्या कार्यालयात आपण प्रत्यक्ष पाहू शकतो। मित्रांनो, स्वच्छता हा मुद्दा घेऊन सुरू असलेल्या अभियानात आपल्याला अधिकाधिक लोकांना सहभागी करायचं आहे आणि हे अभियान केवळ एका दिवसाचं, एका वर्षाचं मर्यादित नसतं। हे अनेक दिवस चालणारं, निरंतर चालणारं काम आहे। जोपर्यंत स्वच्छता ही आपली सवय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपला परिवार, आपले मित्र, आपले शेजारी, आपले सहकारी यांच्याबरोबर एकत्र येऊन स्वच्छता अभियानात अवश्य भाग घ्या। मी पुन्हा एकदा स्वच्छ भारत मिशनच्या यशाबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या समृद्ध वारशाचा आपल्याला अभिमान आहे आणि मी तर नेहमी म्हणतो, विकास सुद्धा आणि वारसा सुद्धा। हेच कारण आहे की माझ्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यातील एका मुद्द्याबद्दल मला अनेक संदेश मिळत आहेत। आपल्या प्राचीन कलाकृती पुन्हा एकदा देशात परत येत आहेत, यावर खूप चर्चा होत आहे। याबद्दल आपल्या सर्वांच्या भावना मी समजू शकतो आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही मी याबद्दल सांगू इच्छितो। मित्रांनो, माझ्या अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान अमेरिकन सरकारनं भारताला जवळजवळ 300 प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत। अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी पूर्णपणे आपुलकी दाखवत डेलावेअर इथल्या त्यांच्या खाजगी निवासस्थानात असलेल्या यातील काही कलाकृती मला दाखवल्या
ज्या कलाकृती परत आल्या आहेत त्या टेराकोटा, पाषाण, तसंच हस्तिदंत, लाकूड, तांब आणि काशापासून तयार केलेल्या वस्तू आहेत. यातील काही तर 4000 वर्ष जुन्या आहेत. 4000 वर्ष जुन्या कलाकृतींपासून ते 19व्या शतकातील कलाकृतीपर्यंत अनेक कलाकृती अमेरिकेनं आपल्याला परत दिल्या आहेत. यामध्ये फुलदाणी तसंच देवी देवतांच्या टेराकोटा पट्टिका, जैन तीर्थंकर यांच्या प्रतिमांबरोबरच भगवान बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्ती देखील आहेत. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये अनेक शिल्प ही प्राण्यांची सुद्धा आहेत. पुरुष आणि महिलांच्या आकृत्या असलेली जम्मू काश्मीरच्या टेराकोटा टाइल्सही फार आकर्षक आहेत. यात काशापासून तयार करण्यात आलेल्या भगवान श्री गणेशाच्या मूर्ती देखील आहेत, ज्या दक्षिण भारतातील आहेत. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये भगवान विष्णूंची शिल्प मोठ्या प्रमाणात आहेत. मुख्यतः उत्तर आणि दक्षिण भारताशी त्यांचा संबंध आहे. ह्या कलाकृती पाहून आपल्याला कळतं की आपले पूर्वज किती बारीक बारीक कारागिरीवर लक्ष देत होते. कलेची त्यांची समज फारच आश्चर्यकारक होती. यातल्या अनेक कलाकृती तस्करी आणि दुसऱ्या अवैध मार्गांनी देशाच्या बाहेर गेल्या होत्या. हा एक गंभीर अपराध आहे. एका प्रकारे आपली समृद्ध परंपरा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या 1 दशकात अशा अनेक कलाकृती, आपल्या अनेक प्राचीन वारशाच्या गोष्टी आपल्या घरी, आपल्या देशात परत आल्या आहेत. या दिशेनं आज भारत अनेक देशांच्या बरोबर मिळून काम करत आहे. मला विश्वास वाटतो की जेव्हा आपण आपल्या वारशाचा अभिमान बाळगतो तेव्हा जगही त्याचा आदर करतं आणि त्याचा परिणाम म्हणून आज जगातील कितीतरी देश आपल्या देशातून तिकडे गेलेल्या अशा अनेक कलाकृती आपल्याला परत देत आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, जर मी विचारलं की लहान मूल कोणती भाषा सहज आणि पटकन शिकू शकतं, तर आपलं उत्तर असेल मातृभाषा. आपल्या देशात जवळजवळ 20,000 भाषा आणि बोली आहेत. या सगळ्या कोणाच्या ना कोणाच्या तरी मातृभाषा आहेतच. काही भाषा अशा आहेत की त्या बोलणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. पण आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की अशा भाषांना संरक्षित करण्यासाठी आज वेगळे प्रयत्न होत आहेत. अशीच एक भाषा आहे आपली संथाली भाषा. संथाली भाषेला डिजिटल इनोव्हेशनच्या मदतीने नवीन ओळख देण्याचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. संथाली आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये राहणारे संथाल समुदायाचे लोक बोलतात. भारताबरोबरच बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या देशातही संथाली भाषा बोलणारा आदिवासी समुदाय अस्तित्वात आहे. संथाली भाषेची ऑनलाईन ओळख करण्यासाठी ओडिशा राज्यातील मयूरभंज इथे राहणाऱ्या श्रीमान रामजीत टुडू यांनी एक अभियान सुरू केलं आहे. रामजीतजी यांनी एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे ज्यावर संथाली भाषेतील साहित्य वाचता येऊ शकतं. संथाली भाषेत लिखाणही करता येऊ शकतं. खरं तर काही वर्ष आधी जेव्हा रामजीतजी यांनी मोबाईल फोन वापरायला सुरुवात केली तेव्हा त्यांना याचं वाईट वाटलं की आपण आपल्या मातृभाषेत संदेश पाठवू शकत नाही. त्यानंतर त्यांनी संथाली भाषेची लिपी ओल चिकी टाईप कशी करता येईल याबद्दलच्या शक्यतेचा शोध घेतला. आपल्या काही मित्रांच्या मदतीने त्यांनी ओल चिकीमध्ये टायपिंग करण्याचं तंत्र विकसित केलं. आज त्यांच्या प्रयत्नांमुळे संथाली भाषेत लिहिलेले लेख लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मित्रांनो, जेव्हा आपल्या दृढ संकल्पना सामूहिक भागीदारींचा संगम होतो तेव्हा पूर्ण समाजासाठी
आश्चर्यकारक परिणाम समोर येतो. याचं एक उदाहरण आहे एक पेड़ माँ के नाम. हे अभियान आश्चर्यकारक अभियान राहिलं. जनसहभागाची अशी उदाहरणं खरं तर खूप प्रेरित करणारी असतात. पर्यावरण संरक्षणासाठी सुरू झालेल्या या अभियानाने देशाच्या कोनाकोपऱ्यातील लोकांनी कमाल करून दाखवली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा यांनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक संख्येने वृक्षारोपण करून नवीन विक्रम केला आहे. या अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशात 26 कोटीहून अधिक झाडं लावली गेली. गुजरातमधील लोकांनी 15 कोटीपेक्षा अधिक संख्येने वृक्षारोपण केलं. राजस्थानमध्ये केवळ ऑगस्ट महिन्यातच 6 कोटींपेक्षा अधिक झाडं लावली गेली. देशातील हजारो शाळांनी या अभियानात सक्रिय भाग घेतला आहे. मित्रांनो, आपल्या देशात वृक्षारोपण अभियानाच्या संदर्भात कितीतरी उदाहरणं समोर येत असतात. असंच एक उदाहरण आहे तेलंगणामधील एन राजशेखरजी यांचं. झाडं लावण्याच्या बाबतीतली त्यांची निष्ठा, प्रतिबद्धता आपल्या सर्वांना चकित करून टाकते. साधारणपणे 4 वर्षांपूर्वी त्यांनी वृक्षारोपण मोहीम सुरू केली. त्यांनी असं ठरवलं की रोज एक झाड अवश्य लावायचं. त्यांनी या अभियानाचं कठोर व्रताप्रमाणे पालन केलं. त्यांनी 1500 पेक्षा अधिक झाडं लावली आहेत. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की यावर्षी एका अपघाताचे बळी होऊनही ते आपल्या संकल्पापासून मागे हटले नाहीत. मी अशा सर्व प्रयत्नांची हृदयपूर्वक प्रशंसा करतो. मी आपल्याला ही विनंती करतो की एक पेड़ माँ के नाम या पवित्र अभियानात आपण अवश्य सहभागी व्हा. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण पाहिलं असेल की आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात जे संकट काळात धैर्य हरवत नाहीत, पण त्या संकटापासून शिकतात. अशाच एक महिला आहेत सुभाश्री. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांमधून दुर्मिळ आणि बहुउपयोगी अशा जडीबुटींचा एक विलक्षण बगीचा तयार केला आहे. त्या तमिळनाडूच्या मदुराई इथे राहणाऱ्या आहेत. तसं तर त्या एक शिक्षिका आहेत, पण औषधी वनस्पती, वैद्यकीय उपयोगाच्या वनस्पतींच्या बाबतीत त्यांना विशेष आवड आहे. त्यांची ही आवड 80च्या दशकात तेव्हा निर्माण झाली जेव्हा एकदा त्यांच्या वडिलांना एक विषारी साप चावला. त्यावेळी पारंपरिक जडीबुटीच्या मदतीने त्यांच्या वडिलांची प्रकृती सुधारण्यात खूप मदत झाली. या घटनेनंतर त्यांनी पारंपरिक औषधं आणि जडीबुटींचा शोध सुरू केला. आज मदुराईच्या वेरुचीर गावात त्यांची ही आगळीवेगळी वनौषधी बाग आहे, ज्यात 500 पेक्षा अधिक दुर्मिळ औषधी रोपं, औषधी झाडं आहेत. आपली ही बाग तयार करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले आहेत. एक एक झाड शोधण्यासाठी त्यांनी दूरवर प्रवास केला आहे, माहिती गोळा केली आहे, अनेक वेळा इतरांकडून मदत मागितली आहे. कोविडच्या काळात त्यांनी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या जडीबुटी लोकांपर्यंत पोहोचवल्या. आज त्यांची ही औषधी वनस्पतींची बाग पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. त्या सर्वांना या औषधी वनस्पतींच्या झाडांची माहिती देतात, त्यांच्या उपयोगाबद्दल सांगतात. सुभाश्री आपल्या त्या प्राचीन परंपरेला पुढे नेत आहेत, जी परंपरा शेकडो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यांची ही औषधी वनस्पतींची बाग आपल्या भूतकाळाची भविष्याबरोबर सांगड घालत आहे. त्यांना माझ्याकडून अनेक अनेक शुभेच्छा. मित्रांनो, बदलत्या या काळात कामाचं स्वरूप बदलत आहे. नवनवीन क्षेत्र पुढे येत आहेत, जसं गेमिंग, ॲनिमेशन, रील मेकिंग, फिल्म मेकिंग किंवा पोस्टर मेकिंग. जर यापैकी कोणत्याही बाबतीत आपण आपलं कौशल्य दाखवू शकत असाल तर आपल्या बुद्धिमत्तेला
मोठा मंच मिळू शकतो. जर आपण एखाद्या बँडचा भाग आहात किंवा कम्युनिटी रेडिओसाठी काम करत आहात, तरीही आपल्याकरता खूप मोठी संधी आहे. तुमच्या बुद्धिमत्तेला आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने क्रिएट इन इंडिया या संकल्पनेअंतर्गत 25 आव्हानं तयार केली आहेत. ही आव्हानं आपल्याला अवश्य आवडतील. काही आव्हानं तर संगीत, शिक्षण, त्याचबरोबर अँटी पायरसीवर सुद्धा लक्ष केंद्रित करणारी आहेत. या आयोजनामध्ये अनेक व्यावसायिक आस्थापना सहभागी आहेत, ज्या या आव्हानांना आपला पूर्ण पाठिंबा देत आहेत. यात सहभागी होण्यासाठी आपण wavesindia.org यावर लॉग इन करू शकता. देशभरातील नवनिर्मितीकारांना माझी विशेष विनंती आहे की त्यांनी यात अवश्य भाग घ्यावा आणि आपली नवनिर्मिती समोर आणावी. माझ्या प्रिय देशवासियांनो, या महिन्यात आणखी एका महत्त्वपूर्ण अभियानाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या अभियानाच्या यशामध्ये देशातील मोठ्या उद्योगांपासून ते छोट्या दुकानदारांपर्यंत सर्वांचं सहकार्य सामील आहे. मी बोलतोय मेक इन इंडिया बद्दल. आज मला हे पाहून फार आनंद वाटतो की गरीब, मध्यम वर्ग आणि MSMEs यांना या अभियानामुळे खूप लाभ मिळत आहे. या अभियानाने प्रत्येक क्षेत्रातील लोकांना त्यांची बुद्धिमत्ता पुढे आणण्याची संधी दिली आहे. आज भारत निर्माण क्षेत्राचं ऊर्जा केंद्र होत आहे आणि देशातील युवा शक्तीमुळे पूर्ण जगाचं लक्ष आमच्याकडे आहे. ऑटोमोबाईल असेल, टेक्स्टाईल असेल, एव्हिएशन असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा संरक्षण क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात देशाच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत आहे. देशात सातत्यानं वाढणारी थेट परदेशी गुंतवणूक आपल्या मेक इन इंडियाच्या यशाची गाथा सांगत आहे. आता आपण मुख्यतः 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहोत. पहिली गोष्ट म्हणजे गुणवत्ता, म्हणजेच आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू या जागतिक गुणवत्तेच्या असतील. दुसरी गोष्ट व्होकल फॉर लोकल, म्हणजे स्थानिक उत्पादनांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं. मन की बात मध्ये आपण #माय प्रॉडक्ट माय प्राईड याचीही चर्चा केली आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यामुळे देशातील लोकांना कशा प्रकारे लाभ होतो हे या एका उदाहरणामुळे आपण समजू शकतो. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात वस्त्र उद्योगाची प्राचीन परंपरा आहे. भंडारा टसर सिल्क हँडलूम. टसर सिल्क त्याची नक्षी, रंग आणि मजबूतीसाठी ओळखलं जातं. भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये 50 पेक्षा अधिक स्वयंसहाय्यता समूह याचं संरक्षण करण्याचं काम करत आहेत. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हे सिल्क वेगाने लोकप्रिय होत आहे आणि स्थानिक समुदायांना सबळ करत आहे. आणि हेच तर मेक इन इंडियाचं चैतन्य आहे. मित्रांनो, सणासुदीच्या या काळात आपण पुन्हा एकदा आपला आधीचा संकल्प आठवा. काहीही खरेदी करताना ते मेड इन इंडियाच असेल. काहीही भेट देताना तेही मेड इन इंडियाच असायला हवं. केवळ मातीच्या पणत्या खरेदी करणं हेच व्होकल फॉर लोकल नाही. आपल्याला आपल्या क्षेत्रात तयार होणाऱ्या स्थानिक उत्पादनांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. ज्याप्रमाणे एखादं उत्पादन जे तयार करण्यात भारताच्या एखाद्या कलाकाराचा घाम लागला आहे, जे भारताच्या मातीत तयार झालं आहे, ते उत्पादन आपला अभिमान आहे. आपल्याला याच गौरवाला अधिकाधिक प्रोत्साहन द्यायचं आहे. मित्रांनो, मन की बातच्या आजच्या या भागातून आपल्याला भेटून फार चांगलं वाटलं. या कार्यक्रमाबद्दलचे आपले विचार, आपल्या सूचना आम्हाला अवश्य पाठवा. मला तुमच्या पत्रांची
आणि संदेशांची प्रतीक्षा आहे। आता काही दिवसातच सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे। नवरात्रापासून याची सुरुवात होईल आणि मग पुढचे 2 महिने पूजापाठ, व्रत, सण, उमंग, उल्हास, चहूबाजूला हेच वातावरण असेल। मी येणाऱ्या सणांसाठी आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो। आपण सर्वजण आपलं कुटुंब आणि आपल्या प्रियजनांबरोबर या सणांचा खूप आनंद घ्यावा आणि इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावं। पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये आणखी काही नवीन विषयांसह पुन्हा भेटूया। तुम्हा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद।